श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा। अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने व मंडळाचे संस्थापक अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पाचपाखाडी नामदेववाडी येथील साई दर्शन सोसायटीमध्ये असलेल्या स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने 9 ते 11 एप्रिल दरम्यान संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। यामध्ये 9 एप्रिल रोजी सकाळी प्रधान मंडळ स्थापना, गणेश पूजन, सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ यांचा सुस्वर भजन कार्यक्रम, तर प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सकाळी भूपाळी, श्रींच्या मूर्तीवरती अभिषेक, स्वामी चरित्र वाचन, स्वामी जप, स्वामी याग, पूर्णाहुती, स्वामी गायिक, हरिपाठ यांसारखे कार्यक्रम येथे पार पडले। हबप रामदास महाराज थोरात यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमांची ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन अनिल बोराडे यांनी केलं आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी मठाचे संस्थापक अनिल बोर्डे, अध्यक्षा संगीता बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण, सचिव प्रदीप बैकर, खजिनदार ॲडव्होकेट अनघा बोर्डे पवार, उपाध्यक्ष अपूर्वा वाघ, उपसचिव गणेश बनोटे, उपखजिनदार संतोष केंद्रे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। नमस्कार मित्रांनो, मी वैभव पवार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट सेवा संस्थांचा सदस्य आपले सर्वांचं मठात स्वागत करतो। हा आपला मठ नामदेववाडी पाचपाखाडी येथे आहे आणि इथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 3 दिवस आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। काल इथे आम्ही स्थापना पूजाचं आयोजन केलं होतं। आज महायुद्र याग आणि कलश पूजन हेचं आयोजन केलं होतं। तसेच उद्या भंडाराचं आयोजन केलं आहे। तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती, आपण सर्वांनी उपस्थित राहून पूजा अर्चा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।